Simple future tense, साधा भविष्यकाळ. The simple future tense is proved by putting shall or will before the subject and the first form of the verb. कर्त्यापुढे शाल किंवा will व त्यापुढे क्रियापदाचे पहिले रूप फर्स्ट फॉर्म ठेवल्याने साधा भविष्यकाळ सिद्ध होतो. टेक शाल आफ्टर वी अँड आय अँड विल आफ्टर द रेस्ट. जसं की आय आणि वी किंवा वी अँड आयच्या पुढं शाल आणि बाकी जे आहेत जसे की यू, दे, शी, ही, इट यांच्या पुढे विल ठेवायचा. लाईक जसे आय शॅल प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळेन. नेक्स्ट येस नो क्वेश्चन्स. येस नो क्वेश्चन्स शुड बी टेकन ॲट द बिगिनिंग ऑफ द शाल or will. Like, shall I play cricket? Will he play football? Yes no questions बनवताना shall आणि will वाक्याच्या आरंभी घ्यावं. जसे की इथं सांगितलेलं आहे, जसे की shall I play cricket? Will he play football? When making WH questions, the above interrogative structure should include where, why first, but in the case of what, object, cricket, football should be filtered. WH क्वेश्चन्स बनवताना वरील जे प्रश्नवाचक रचना केलेली आहे त्या प्रश्नवाचक रचनेच्या अगोदर आपल्याला वेअर, वाय, हाऊ, व्हेन अशा प्रकारचे प्रश्नवाचक शब्द ठेवावे लागतात, तेव्हा WH क्वेश्चन्स तयार होतात. परंतु जेव्हा वाटने सुरुवात होती प्रश्नवाचक रचनेची जेव्हा वाटण्यास सुरुवात होते तेव्हा ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. कोणतं कर्म इथे ऑब्जेक्ट? क्रिकेट आणि फुटबॉल हे काय आहेत? ऑब्जेक्ट्स आहेत. हे कर्म हे गाळावे लागते. व्हॉटने जेव्हा कोणतीही प्रश्नांची सुरुवात होते तेव्हा त्यातलं कर्म हे आपल्याला गाळावं लागतं. एक्झाम्पल्स आहेत इथं. फर्स्ट नंबर, वेअर शॅल आय प्ले क्रिकेट. इथं ऑब्जेक्ट आहे. व्हाय विल ही प्ले फुटबॉल. इथं पण ऑब्जेक्ट आहे. बट इन थर्ड सेंटेन्स व्हॉट विल ही प्ले. व्हॉटनं सुरुवात झालेली आहे सेंटेन्सची, म्हणून या ठिकाणी फुटबॉल किंवा क्रिकेट येणार नाही. इथं गाळलेलं आहे.